नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अवनीशची मम्मा या चॅनलमध्ये. आता गावाकडे ज्या पद्धतीने बेसन बनवतात ना हिरव्या मिरचीचं, तसंच आपण त्या पद्धतीने ते बेसन बनवून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. हा कांदा माझ्या लाईफमध्ये आला आणि माझी लाईफ बर्बाद करून टाकली. एवढा रडवतो ना, मला कुणीच माझ्या लाईफमध्ये एवढं रडवलं नसेल एवढा हा कांदा रडवतो. हां, पण बेसन पीठ बनवायचं म्हणल्यावर बेसन पीठ एक पट आणि कांदा दुप्पट लागतो माझ्या नवरोबाला, म्हणून कांदा भरपूर असा चिरून घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदा टाकू शकतात. मिरच्या, लसूण आणि थोडंसं मीठ टाकून आता आपण एकत्रित करून कुटून घेणार आहेत. खाली कपडा टाकावं लागतं, कारण की भाड्याचं घर आणि खाली कर लोकांच्या मर्जीप्रमाणेच राहिलेलं बरं असतं, कारण की लगेच आवाज येतो. काय कुटत होती, खूप आवाज येत होता. चलायचं आता आपण इथं मिरच्या आणि जो लसूण आपण एकत्रित करून त्याची पेस्ट तयार केली होती ते ताटामध्ये काढून साहित्य गोळा करून ठेवूयात. आता इथं फ्रीजमधून मी वाळलाच कढीपत्ता घेतलेला आहे, कारण की असेल त्याच्यात जिंदाबाद. चलायचं कढई गॅसवर ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. फायनली आपलं पाणी गरम झालेलं आहे. तर ती पाणी आता आपण बेसन पिठामध्ये टाकून आता त्याला मिक्स असं करून घेणार आहोत, जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी राहिल्या न पाहिजे. आता इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये थोडीशी जिरी मोहरी टाकून कांदा तळायला ठेवलेला आहे. म्हणलं बाळाचा काही आवाज येत नाही म्हणून इकडे येऊन बघितलं तर ह्यानं काही करामती केल्या तुम्ही बघू शकता. इकडे मी थोडंसं आता थोडीशी चिमूटभर हळद टाकून ते आता कांदा मस्तपैकी आपल्याला शिजलेला आहे. कच्चा कांदा राहिला न पाहिजे, त्याच्यामुळे कांदा चांगला तळून घ्यायचा. फायनली आपल्या इकडे बेसन तयार झालेलं आहे. आता इकडे मी जेवणासाठी ताट तयार करत आहे. गरम गरम खायला मज्जा येते ना. तर इकडे थोडासा भात पण शिजायला टाकला होता. बेसन आणि भात पण खायला एकच नंबर लागतं. या जेवायला. बाय.